नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ॐ श्री परमात्मने नमः। भगवद्गीता साधारणपणे हिंदूंचा धर्मग्रंथ असं समजलं जातं भगवद्गीतेला, पण वस्तुतः ते खरं नाही आहे, पूर्णतः खरं नाही आहे. कारण जसं मुस्लिमांचा कुराण आहे, ख्रिश्चनांचा बायबल आहे, तशी हिंदूंची गीता असं सर्वसामान्य मानलं जातं, पण ते खरंच खरं नाही आहे. पण गीतेतलं जे तत्त्वज्ञान आहे, त्याच्यातला जो उपदेश आहे, जो आदेश आहे, तो जो कोणी मानव म्हणून जन्माला आलाय त्या प्रत्येकासाठी आहे. प्रत्येक मानवासाठी ही गीता आवश्यकच आहे. आणि या गीतेमध्ये आपल्याला असं वाटतं की 5,500 वर्षापूर्वी ही भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली आणि त्याला युद्धाला प्रवृत्त केलं, आणि मग त्यांनी युद्ध केलं, जिंकला, आणि त्याला राजगादी मिळाली वगैरे वगैरे आपल्याला माहिती आहे. आम्ही विचार करतो आम्हाला कुठे युद्ध करायचे. आम्हाला खरंच युद्ध नाही करायचं. आम्हाला आम्हाला रोजची लढाई, मात्र रोज संघर्ष आहे, पदोपदी संघर्ष आहे. जिंदगी हर कदम एक नई जंग है, जीत जाएंगे हम गर तू मेरे संग है, असं एक हिंदी गीतात म्हटलेलं आहे. असं आपण भगवद्गीतेच्या बाबतीत सुद्धा म्हणू शकतो. जर आपल्या बरोबर भगवद्गीता असेल तर आपण ह्या जीवनातली प्रत्येक लढाई, प्रत्येक युद्ध, प्रत्येक संग्राम जिंकू शकतो. ही जी भगवद्गीता अर्जुनाला सांगितली ती केवळ युद्धाला प्रवृत्त करण्यासाठी नाहीच सांगितली. खरं म्हटलं तर अर्जुनाला निमित्त करून अखिल मानव जातीसाठी ही गीता सांगितली. म्हणजे ह्याच्यामध्ये अध्यात्मामध्ये आपली उन्नती कशी करून घ्यायची आणि आपलं जीवन जास्तीत जास्त सुखी कसं बनवायचं हेही जाता जाता सांगितलेलं आहे. म्हणजे बघा ना, खरं म्हटलं तर गीतेतलं तत्वज्ञान हे ब्रह्मविद्या आहे, योगशास्त्र आहे, उपनिषदांचं सार आहे. हे सगळं आम्हाला मान्य आहे, पण त्याच्यापेक्षा सुद्धा त्याही पलीकडे जाऊन आपल्याला आणखी रोजच्या जीवनात काय आवश्यक आहे तेही सांगितलेलं आहे. म्हणजे बघा ना, आपल्याला लोक संत सांगतात आपल्याला की जन्म मरणाच्या फेऱ्यातनं आपल्याला सुटायचे, पण खरं पाहिलं तर आपल्याला जन्माच्या काळच्या ज्या यातना आहेत त्याही आठवत नाही, आणि मरणकाळी काय यातना होणार आहेत हेही माहिती नाही. म्हणून आम्हाला काही जन्म मरणाच्या फेऱ्यातनं आत्ता सुटायचे असंही आम्हाला आत्ता वाटत नाही ह्या क्षणाला, कारण आम्ही संसारी माणसं, प्रापंचिक जन आहोत, घर सांभाळणारे असे आम्ही आहोत. आम्हाला आमचं रोजचं जीवन छान झाल्याशी कारण. व गीता हे सुद्धा सांगते का? तर हो ना, गीतेमध्ये हे सुद्धा तत्वज्ञान सांगितलंय. म्हणजे खावं कसं, बसावं कसं, उठावं कसं, बोलावं कसं, वागावं कसं समाजामध्ये, या सगळ्याचा एक बोध या गीतेमध्ये केलेला आहे. आणि तो बोध आपणही जाणून घ्यायचा आहे. तत्वज्ञान तर घेणारच आहोत आपण, निश्चितच हा तत्वज्ञानाचा ग्रंथ आहे, मोक्षप्रद प्राप्त करून देणारा ग्रंथ आहे. पण आता आपण ह्या वळणावरती फक्त एवढंच बघणार आहोत की आमचं दैनंदिन जीवन जास्तीत जास्त सुखाचं, जास्तीत जास्त आनंदाचं, कमीत कमी त्रासाचं कसं होणार आहे हेच आपण बघणार आहोत. कुरुक्षेत्रावर जो उपदेश केला तो स्वधर्माचरणाचा सुद्धा उपदेश केलेला आहे. म्हणजे पण उपदेश करून सुद्धा भगवंत एवढं करून अलिप्तच आहे. भगवंत म्हणतात सगळा उपदेश करून झाल्यावर म्हणतात यथेच्छसी तथा कुरु, आणि अर्जुन मात्र शेवटी आधी जो पहिल्यांदा आपल्या भूमिकेवर ठाम होता तोच अर्जुन शेवटी म्हणतोय करिष्ये वचनं तव, तू सांगशील तेच करी. म्हणजे शेवटी दोघांची इतकी एकरूपता झाली, इतकी समरसता झाली आहे की दोघं जणू काही एकरूपच झालेले, इतकी त्यांची समरसता आहे. मग भगवंतांनी अर्जुनाला वेगवेगळ्या वळणावरती वेगवेगळ्या प्रकारांनी गीता सांगितली. कधी स्वधर्माचं आचरण सांगितलंय, कधी आत्म्याचं अमरत्व सांगितलंय, कधी वेगवेगळे विषय घेऊन सुद्धा अर्जुनाचं उद्बोधन केलेलं आहे. आणि म्हणूनच ही गीता जरी फार जुनी असली तरी ती आउटडेटेड नाहीये, ती कालबाह्य झालेली नाहीये. ती आजच्या जीवनात सुद्धा तुमच्या आमच्या साध्या प्रश्नांची सुद्धा उत्तरं आपल्याला शोधून देणारी, सापडून देणारी मार्गदर्शक अशी गीता आहे. ही गीता आपल्याला काय काय सांगते, आणि या गीता तर खरं तर खूप मोठी आहे. 18 अध्याय आहेत, 700 श्लोक आहेत, आणि या 700 श्लोकामध्ये जो काही वेगवेगळे विषय त्यांनी
हाताळलेले आहेत, वेगवेगळ्या विषयाचं मार्गदर्शन केलेलं आहे. पण हे सगळं करत असताना आपल्याला 700 श्लोकातले फक्त जर का 7च श्लोक निवडता आले तर, म्हणजे 700 पैकी 7 म्हणजे 1% गीता जरी आम्हाला आचरणात आणता आली तरी सुद्धा आमच्या जीवनातलं दुःख नाहीसं होणार आहे आणि आनंदाची हिरवळ पसरणार आहे. अशी ही गीता आपण जास्तीत जास्त चांगल्या रीतीने आचरणात आणायची का, आणि मग त्याच्यात काय काय सांगितलंय ते बघूया. अर्थातच मागे मी सांगितल्याप्रमाणे गीता हा कॅलिडोस्कोप आहे, त्यामुळे प्रत्येकाचे आवडीचे श्लोक नक्कीच वेगवेगळे असतील. पण माझ्या मते तरी, मी कोणी फार मोठी विद्वान नाही आहे पण गीतेची अभ्यासक नक्कीच आहे, त्यामुळे मी या गीतेतले 7च श्लोक काढलेले आहेत आणि या 7 श्लोकाच्या आधाराने आपल्याला जीवन जास्तीत जास्त उत्तम जगता यावं एवढाच माझा प्रयत्न आहे. आणि म्हणूनच आपल्या ह्या आजच्या व्याख्यानाचा विषय आहे गीतेची मार्गदर्शक सप्तसूत्रे. काय आहेत ती सप्तसूत्रे? तर ह्या भौतिक मोहमायेमध्ये न अडकता आपली आध्यात्मिक प्रगती जास्तीत जास्त साधून घ्यायची. गीतेच्या श्लोकांचा अर्थ तर जाणूनच घ्यायचा आहे, पण त्याच्यातलं बिटवीन द लाईन्स काय आहे हेही जाणून घ्यायचे. पण गीतेमध्ये 18 अध्यायामध्ये 18 योग सांगितलेले आहेत आणि हा विविध रंगी फुलांचा असा एक फार बहारदार असा गुच्छ बनवलेला आहे. म्हणजे ह्याच्यात गुलाबाची फुलं आहेत, निशिगंधाची आहेत, डेलियाची आहेत, ॲस्टरची आहेत आणि हिरवीगार पानं सुद्धा आहेत. म्हणजे प्रत्येक योग महत्त्वाचा असेल असं नाही आहे, पण प्रत्येकाच्या कुवतीनुसार, अधिकारानुसार त्याला कुठले कुठले श्लोक आवडतील किंवा महत्त्वाचे वाटतील तो मात्र विषय प्रत्येकाच्या दृष्टीने वेगळाच आहे. म्हणजे बघा ना, ज्ञानयोग आहे, भक्तियोग आहे, कर्मयोग आहे. पण ज्ञानयोग आचरण्यासाठी प्रखर बुद्धिमत्ता पाहिजे. कुशाग्र बुद्धिमत्ता असेल तर हा ज्ञानयोग आपल्याला आचरणात आणता येईल. तेवढी नाही आमच्याकडे. आमच्याकडे बुद्धी नाही, आमच्याकडे रूप नाही, आमच्याकडे पैसा नाही, आमच्याकडे विद्वत्ता नाही, आमच्याकडे काहीच नाही आहे. मग भक्तियोग येईल का आचरता? तर भक्तियोग सुद्धा नाही येणार, कारण त्याच्यासाठी अनन्य भक्ती पाहिजे. मग आमच्यासाठी कुठला योग आहे? तर सर्वसामान्य प्रापंचिकांसाठी भगवंतानी कर्मयोग सांगितलेला आहे. कर्मयोग कसा आहे? तर तो हायवे सारखा आहे. तिथे खडबडीत रस्ते नाही आहेत, खड्डे नाही आहेत, वळणं नाही आहेत, खाचखळगे नाही आहेत, काहीच नाही आहे. हायवे सारखा आहे, कुणीही चालावं, राजापासून रंकापर्यंत. आणि अतिशय म्हणजे प्रत्येकासाठी, अगदी व्यावसायिक असा नाही तर नोकरीवाले असा, काही तुम्ही असा कुठल्याही क्षेत्रात असा, गृहिणी असा किंवा शिक्षिका असा, सैनिक असा किंवा शेतकरी असा, प्रत्येकासाठी हा कर्मयोग कसा महत्त्वाचा आहे आणि त्याच्यात भगवंतानी काय सांगितले तेच आपण बघणार आहोत. तर ह्याच्यातलं पहिलं मार्गदर्शक सूत्र असं भगवंत सांगतात की नियतं कुरु कर्मत्वं कर्म ज्यायो ह्य कर्मणः शरीर यात्रा पिचते न प्रसिद्धेद कर्मणः. तू काय कर अर्जुना, तू काय कर तर तुझं फक्त नियत कर्म कर. नियत ह्याचा अर्थ आहे नेमलेलं. कोणी नेमलेलं आहे? आपलं कर्म आपल्याला नेमून दिलेलं आहे. खरं म्हटलं तर आपल्याला या जगात पाठवलेलं आहे. भगवंतानी या जगामध्ये आपल्याला पाठवताना प्रत्येकाला एक काम नेमून दिलेलं आहे. कुठलं काम आहे? तर प्रत्येकाचं काम वेगळं असतं आणि एवढंच नाही तर जीवनाच्या वळणावर, प्रत्येक वळणावर आपलं काम वेगळं असतं. विद्यार्थी असताना माझं कर्म वेगळं होतं, नवीन लग्न झाल्यानंतरची कर्म वेगळी, प्रौढ वयातली कर्म वेगळी, उतार वयातली कर्म वेगळी. या प्रत्येक वळणावर कर्म वेगवेगळी असतात आणि व्यवसायानुसार सुद्धा कर्म ठरत असतात. भगवंत म्हणतात तू प्रत्येक वेळेस तुझ्या मनाला विचार, नियत कर्म काय आहे आणि तेवढंच तू कर. हे बोलायला सोपं आहे हो, पण कर्मामध्ये सुद्धा किती वेळा संघर्ष निर्माण होतो की आता मी हे करू का ते करू. म्हणजे घरातल्या जबाबदाऱ्या पण आहेत आणि ऑफिसमधली काही कामं पण आहेत. त्या दोन्हीमध्ये जेव्हा निर्णय करण्याची वेळ येते तेव्हा संघर्ष उत्पन्न होतो आणि तेव्हा मात्र आपल्या आतल्या मनाचा, अंतर्मनाचा आढावा घ्यायचा, साक्ष घ्यायची आणि तो जसं सांगेल, अंतर्मन जसं आपल्याला आदेश देईल तसं आपण आचरण करायचे. आणि मग हे आचरण कसं होणार आहे? तर नियतं कुरु कर्मत्वं कर्म ज्यायो ह्य कर्मणः. कर्म तर आपण सगळेच करत असतो, सारखी कर्म करतच असतो. उठणं, बसणं, खाणं, जेवणं, झोपणं, फिरणं, ही सगळी कर्म आहेत. पण भगवंत म्हणतात ही कर्म आहेतच, पण ह्या कर्माला, ही कर्म केली म्हणून कर्मयोग होत नाही किंवा खूप मोठी कर्म करणारा सुद्धा कर्मयोगी होत नाही.
मग त्याला कर्माला 4 कसोट्या लावायच्या आहेत. कुठल्या कसोट्या लावायच्या आहेत? तर कर्माच्या 4 कसोट्या अशा आहेत की त्या प्रत्येक कर्म आहे हे ईश्वराचं समजून करायचे. प्रत्येक कर्म, काहीही कर्म करत असला तरी ते ईश्वराचं समजून करायचे. दुसरी कसोटी अशी आहे की त्या कर्मापासून फळाची अपेक्षा अजिबात करायची नाही. तिसरी कसोटी अशी आहे की त्याच्यामध्ये आसक्त राहायचं नाही किंवा त्याला चिकटायचं नाही, कर्म करून त्याच्यापासून अलिप्त राहायचे. आणि हे सगळं करून सुद्धा चौथी कसोटी अशी आहे की ते कर्म उत्तमच करायचे. जमेल काही आपल्याला? तर नक्कीच जमेल. पहिल्यांदा आधी आपलं कर्म आपल्याला ओळखता आलं पाहिजे की आत्ता माझं कर्म कुठलं आहे हे ओळखता यायला पाहिजे. पण नेमकी गफलत होते ती तिथेच होते. कारण आपली गंमत काय होते की आपल्याला नेहमी दुसऱ्याचं कर्म जरा जास्त बरं वाटतं. मी समजा गृहिणी असेल तर मला नोकरी करणाऱ्या स्त्रीचा थोडासा हेवा वाटतो की तिचं बरं आहे, ती रोज छान छान साड्या नेसून स्कूटरवरनं ऑफिसला जाते, 1 तारखेला पगार घेते, तिच्या शब्दाला घरामध्ये वजन आहे. आणि मी बघा, मी नुसती घरातच बसलेली. पण ती जी नोकरी करणारी असते तिलाही थोडासा हिचं वैषम्य वाटत असतं, हेवा वाटत असतो. तिला वाटत असतं की मला धडधड धडधड करत ते मस्टर गाठायचं, सही करायची, मुलांना पाळणा घरात ठेवा, सासूबाईंची सोय करा, अमकं करा, आणि मग मला तेवढं करायला लागतं. हिचं बरं आहे, ही आपली घरातच आहे. प्रत्येकाला दुसऱ्याचं कर्म जरा जास्त बरं वाटत असतं. किंवा बिझनेस करणाऱ्या माणसाला नोकरी करणाऱ्याचा हेवा वाटतो आणि नोकरी करणाऱ्याला वाटतं ह्याला बरं आहे, ह्याला कोणी साहेब नाही, बॉस नाही, हा म्हणेल तेव्हा जाऊ शकतो, म्हणेल तेव्हा येऊ शकतो. पण तसं नसतं. प्रत्येकाला जे कर्म नेमून दिलेलं आहे ते जेव्हा आपण करायला जातो तेव्हा त्याच्यातल्या अडचणी, त्याच्यातल्या खूबी समजायला लागतात. आणि प्रत्येकाने आपलं कर्म करणं हेच खरं सगळ्यात श्रेष्ठ कर्म आहे असं भगवंत म्हणतात. पण नेहमीच दुसऱ्याचा हेवा वाटणं ठीक आहे ना, साहजिक आहे. कारण ग्रास इज ऑलवेज ग्रीनर ऑन द अदर साईड. पलीकडची हिरवळ जर आपल्याला जास्त हिरवी वाटत असते, पण खरं तसं काहीच नाहीये. तुम्ही तुमचं कर्म उत्तम करा आणि भगवंत तुम्हाला प्रसन्न होणार आहे. चेस द एक्सलन्स अँड सक्सेस विल फॉलो यू असं म्हटलेलं आहे. तुम्ही कर्म उत्तमातलं उत्तम करा. तुमच्या वाट्याला जे अगदी झाडूवाल्याचं कर्म सुद्धा काही कमी नाहीये. आपल्या सगळ्या संतांनी काय केलंय, आपल्या व्यवसायालाच आपलं कर्म मानलंय, आपला तो धर्म मानलेला आहे. अगदी गोरा कुंभार घ्या, सावता माळी घ्या, नरहरी सोनार घ्या, शिंपी घ्या, सगळ्या संतांनी आपलं जनाबाईला दळिता कांडिता तुझं गायीनं अनंत असं म्हणावं असं वाटलं. म्हणजे कर्मामध्येच परमेश्वर आहे. कर्मे ईशू भजावा असं म्हटलेलं आहे. किंवा असंही म्हणतात की कर्म तेरे अच्छे है तो किस्मत तेरी दासी है, नियत तेरी अच्छी है तो घर में मथुरा काशी है. कुठे जायलाच नको, कुठेही जायला नको. काशी नको, द्वारका नको, मथुरा नको, हरिद्वार नको, कुठेही नको. आपली कर्म आपण उत्तम केली की भगवंत प्रसन्न झालाच म्हणून समजा. म्हणून आणखीन गीतेमध्ये आणखीनही एक वचन असे, योग कर्मसु कौशलम. कर्मातलं कौशल्य हाच तर खरा योग आहे असंही म्हटलेलं आहे. पण हे अवघड आहे बरं का. जसं बोलायला जितकं सोपं आहे तसं करायला मात्र अवघड आहे. मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? हे बोलणं सोपं आहे की सगळी कर्म ईश्वराला अर्पण करायची. पण अर्पण करायची म्हणजे काय करायचं? त्याला ही साधी सोपी युक्ती संतांनी आपल्या सांगून ठेवलेली आहे की हातात काम, अंतःकरणात राम आणि मुखामध्ये नाम. एवढंच सोपं आहे. प्रत्येक कर्म ते ईश्वराला अर्पण करायचं. म्हणजेच वर्क इज वर्शिप अशी जर का आपली भावना असेल तर प्रत्येक कर्म हे ईश्वरार्पण होणार आहे. आणि मग त्याला म्हणायचं की त्वदीय वस्तू गोविंद तुभ्यम समर्पये. सगळं त्यालाच अर्पण करायचंय. हे झालं गीतेतलं पहिलं सूत्र. आपला स्वधर्म, आपलं स्वकर्म आधी ओळखायचं, ईश्वराला अर्पण करायचं, आसक्ती काढायची, फळाची इच्छा अजिबात ठेवायची नाही. आणि तरी सुद्धा ते कर्म अत्यंत मनापासून अत्यंत तन्मयतेने करायचं. हे झालं पहिलं सूत्र. एवढं तर करणं आपल्याला नक्कीच शक्य आहे. आता दुसरं सूत्र काय आहे? सप्तसूत्रातलं दुसरं सूत्र काय आहे? तर कर्म करणं वेगळं आणि क्रिया करणं वेगळं बरं का. आपण या दोन्ही गोष्टी समानार्थी अशा मानतो. खरं म्हटलं तर या समानार्थी नाही आहेत बरं का. कर्मामध्ये काय आहे? तर कर्मामध्ये आपलं मन जडलेलं असतं, त्याच्यामध्ये आपण मन ओतलेलं असतं. आणि क्रिया ही सहज घडत असते. क्रिया ही शारीरिक क्रिया आहे. पण शारीरिक क्रिया म्हणजे अगदी सहजगत्या घडतात. कोणीतरी अचानक
आवाज आला की आपण बघतो, किंवा काही आपल्या डोळ्यासमोर अगदी माशी आली तर आपोआप असा हात हलतो. या सगळ्या क्रिया आहेत, ह्याच्यामध्ये आपण फार काही विचारपूर्वक करत नसतो. पण भगवंत म्हणतात ह्या क्रिया सुद्धा तू मलाच अर्पण कर. कशा अर्पण करशील रे अर्जुना? तर 9व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितले, 9व्या अध्यायातला 27वा श्लोक आहे. भगवंत म्हणतात यत् करोषि यद अश्नासी यद जुहोषि ददासी यत् तपस्यसि कौंतेय तत् कुरुष्व मदर्पणम. जे काही करशील ना, यत् करोषि यत् अश्नासी, जे काही खाशील ते सुद्धा भगवंताचं समजूनच कर. ज्या ज्या गोष्टी करशील त्या सगळ्या भगवंतासाठीच करायच्या. खाणं पिणं जेवणं उठणं बसणं फिरणं या सगळ्या गोष्टी प्रत्येक क्रिया करताना म्हणजे 24 तास 24/7 भगवंताचं नाम जर का असेल तर प्रत्येक क्रिया त्यालाच अर्पण होणार आहे. अगदी साधा स्वयंपाक करा, साधं रोजचं जेवण करा. जेवण सुद्धा करताना आपण म्हणतो उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. ते यज्ञ कर्म आहे, ते परमेश्वराला अर्पण करून मग आपण त्याचा प्रसाद म्हणून स्वीकार केला तर ते यज्ञ कर्म होतं. प्रत्येक क्रिया त्याला अर्पण करायचं. आचार्यांनी तर स्तोत्रामध्ये म्हटलेलं आहे, आत्मात्मं गिरिजा मती सहचरा प्राणा शरीरं गृहं पूजा ते विषयोपभोग रचना निद्रा समाधी स्थिती संचारः पदयोः प्रदक्षिणविधी स्तोत्राणि सर्वागिरो यद् यत् कर्म करोमि तत्तदखिलं शंभो तवाराधनम. यद् यत् कर्म, जे जे कर्म मी करतोय ते शंकरा शंभो तुझीच आराधना आहे. अशी वृत्ती आपली व्हायला पाहिजे. प्रत्येक क्रिया त्यालाच अर्पण करायचे आणि ह्याच्यासाठी खर्च काहीही येत नाही. फक्त सतत मनामध्ये, मुखामध्ये नाम नसेल तरी चालेल, पण अंतःकरणामध्ये सतत त्याचं स्मरण पाहिजे. आणि त्याच्यासाठी खर्च काही नाही बरं का. असं एका ठिकाणी म्हणले, जप तप ध्यान कचूनही लगत खर्चत नाही गठरी. तुमचं काही गाठोडं पण जाणार नाही, पैसाही खर्च होणार नाही, कष्टही नाही आहेत. फक्त प्रत्येक क्रिया त्यालाच अर्पण करायची. कुठलीही क्रिया असू दे त्याला अर्पण करायची. मग काय होतं, हे दुसरं सूत्र सुद्धा, म्हणजे कर्मही अर्पण केलं आणि क्रियाही अर्पण केल्या. असं जर का आपण करत गेलो तर हे संपूर्ण जग आपल्याला खरोखर वासुदेव सर्वमिती असा अनुभव येतो. सगळीकडे त्या भगवंताचंच आपल्याला दर्शनही घडायला लागतं. हे सगळं होत असताना आपली एक साधारणपणे अशी कल्पना असते बरं का. साधारणपणे सर्वसामान्य माणसाची अशी कल्पना असते की जो अध्यात्म मार्गाकडे वळलाय ना त्यांनी देहाची काही फारशी फिकीरच करायची नाही. कारण सगळ्या संतांनी सांगितले की देहबुद्धीतनं आपल्याला आत्मबुद्धीकडे जायचे. समर्थ तर आमचे म्हणतात देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. देहबुद्धीकडनं आत्मबुद्धीकडे जायचं असेल, आता मी एक वेगळं स्टेटमेंट करणार आहे, वेगळं विधान करणार आहे की खरंच तुम्हाला आत्मबुद्धीकडे जायचंय का. देह म्हणजे मी नाहीये हे आम्हाला कळून चुकलेलं आहे, म्हणजे शाब्दिक बरं का, शाब्दिक कळून चुकलेलं आहे की देह म्हणजे मी नाही. मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहम न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च व्योमभूमी न तेजो न वायु चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. हे आम्हाला कळलं. मग आम्ही काय करतो, आम्ही म्हणतो जाऊ दे, मग शरीराकडे बघायलाच नको, आत्म्याकडे बघा. आत्मा म्हणजेच मी आहे, चिदानंद रूप मीच आहे. पण ही इथेच नेमकी चूक होते. जर का खरंच तुम्हाला देहबुद्धीकडनं आत्मबुद्धीकडे पोचायचं असेल तर देहाकडे जास्त लक्ष द्यायचं. हे काय बोलताय असं तुम्हाला वाटेल की आता तर तुम्ही म्हणलं देहबुद्धी टाकून द्यायची आणि आत्मबुद्धी करायची, पुन्हा म्हणताय देहाकडे लक्ष द्यायचे. पण खरंच आहे, देह उत्तम असेल तरच तुम्ही आत्मबुद्धीकडे पोचू शकाल. आत्म्याला परमेश्वर मानण्याची शक्ती तेव्हाच येईल की जेव्हा देह खणखणीत असेल. म्हणजे असंही म्हटलेलं आहे, नरदेहाचे साधने सच्चिदानंद पदवी घेणे. सच्चिदानंद रूपापर्यंत पोचायचंय ना तर नरदेह उत्तम पाहिजे, खणखणीत पाहिजे. एका ठिकाणी तर असं म्हटलेलं आहे की तुमची ही स्टेज जी आहे ना ती बॉडीलेस स्टेज व्हायला पाहिजे. शरीर आहे का नाही याचं भानही राहता कामा नये. हे केव्हा राहील बरं, केव्हा अशी स्थिती होईल आमची की शरीर जवळजवळ शून्यवत किंवा पिसासारखं हलकं केव्हा होईल. विचार करा, विचार करूया आपण केव्हा होणार आहे. तर बघा, जेव्हा आपला कुठलाही भाग दुखत असतो, कुठलाही अवयव दुखत असतो, समजा गुडघा दुखतोय, पोट दुखतंय, दात दुखतोय, काहीही दुखत असतं,
तेव्हा आपलं सगळं लक्ष त्या त्या भागाकडे लागलेलं असतं. आणि जेव्हा देह अगदी पूर्ण निरोगी असतो तेव्हा देहाची जाणीव सुद्धा होत नाही. म्हणजे देह शून्य अवस्था म्हणजे बॉडी लेस स्टेज अनुभवता येते. जर का तुम्ही ध्यानाला बसलात आणि पोटात कळ आली, दात दुखतोय, ठणकतोय, काहीतरी डोकं दुखतंय, नख दुखतंय, काहीतरी दुखत असलं की तुमचं ध्यानामध्ये लक्ष लागणार नाही. पण जेव्हा देह काहीही दुखत नाही तेव्हा पूर्ण तुम्हाला त्याच्यातली जाणीव काढून त्या आत्म्यापर्यंत नेता येते, त्या परमात्म्यापर्यंत नेता येते. त्याच्यासाठी देह खणखणीत पाहिजे, ठणठणीत पाहिजे, सुदृढ पाहिजे, निरोगी पाहिजे. म्हणजे देहाकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि असंही म्हणून चालणार नाही की मी अर्धा तास ध्यान करीन आणि 23.5 तास, दिवसातले 23.5 तास मी वाटेल ते वागेन. चालेल का? अर्धा तास ध्यान करायचं असेल तर उरलेले 23.5 तास सुद्धा उत्तमच वागलं पाहिजे. त्याच्यासाठी भगवंतांनी काय सांगितलंय, फार सुंदर एक आपल्याला उपदेश केलाय, बोध केलाय. भगवंत म्हणतात युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. काय करा तुम्ही, अति खाणंही वाईट आणि अति उपासही वाईट. नात्यश्नतस्तु योगोस्ति न चैकांत मनश्नतः. आम्हाला एवढं कळलं की अति खाण्याने सुस्ती येते, आळस येतो, झोप येते, म्हणून अति खायचं नाही एवढं आम्हाला माहिती आहे. मग आम्ही काय करतो, दुसरं टोक काढतो, अति उपास करतो. भगवंत म्हणतात अति खाऊ पण नका, अति उपास पण करू नका, अति जागरण पण करू नका आणि अति झोप पण घेऊ नका. मग काय करायचं तर युक्त आहार विहारस्य, युक्त आहार, युक्त विहार, युक्त प्रयत्न, प्रत्येक कर्मातले प्रयत्न सुद्धा उत्तम पाहिजे. आता ठरवायचं कुणी, युक्त आहार हे ठरवायचं तरी कुणी, कारण प्रत्येकाचा आहार वेगळा असतो. वयाप्रमाणे, व्यवसायाप्रमाणे आहार बदलतो. अगदी श्रमिक रस्त्यावरच्या मजुराला जास्त आहार लागतो आणि ऑफिसात बसून काम करणाऱ्याला त्या मनाने कमी लागतो. तरुण मुलांना जास्त आहार लागतो, वृद्धत्वाकडे वळल्यावर थोडा थोडा आहार कमी होत जातो. मग युक्त आहार कुणी ठरवायचं, ते युक्त आहार ज्या त्या म्हणजे वाढत्या वयातला आहार आता बघत नाही होत आपण, पण एकदा आहार पक्का झाला, नियमित झाला, 25-30 नंतर तरी आहार नियमित व्हायला पाहिजे. त्या त्या ठराविक आहाराने आपल्याला तृप्ती पण लागायला पाहिजे आणि ते होऊ शकतं बरं का. पूरयेत अशनात अर्धम तृतीयम उदकेन वा वायू संचरणार्थम चतुर्थम अवशेषयेत. आपल्या जठराचा थोडा तरी अंदाज येतो, त्याच्यातला निम्मा भाग आहे तो अन्नाने भरायचा आहे. 1/3 भाग जो आहे, तृतीय 1/3 भाग आहे तो पाण्याने भरायचा आहे आणि चौथा जो भाग आहे तो कशासाठी सोडायचा आहे, वायू संचरणार्थम. म्हणजे वायूची हालचाल पाहिजे ना, कुठेही मंथन घडताना तिथे थोडी तरी स्पेस पाहिजे. आपल्याला अनुभव आहे, गृहिणींना माहिती आहे की ताक करताना भांड काठोकाठ दह्याने भरलेलं असलं तर नाही घुसळता येणार, थोडी तरी जागा तिथे शिल्लक असायला पाहिजे. तसंच वायू संचरणार्थम, पोटात सुद्धा थोडीशी जागा शिल्लक राहायला पाहिजे. आपले पूर्वज सांगायचे, आपले वाडवडील आपल्याला सांगायचे की भुकेपेक्षा 2 घास जरा कमीच खाल्ले पाहिजे, तरच ते पचन आपलं उत्तम होणार आहे. इथेही ते शैलयुक्त आहार. बरं, आहार युक्त झाला पण विहारही तेवढाच युक्त पाहिजे. म्हणजे कसा पाहिजे की व्यायाम किंवा एरवीच रोजचं सुद्धा आपलं चालणं, बोलणं, वागणं जे आहे, घरातली कामं म्हणा, फिरणं म्हणा, हे सुद्धा योग्य प्रमाणात पाहिजे. उगीच एकच दिवस सिंहगड चढलाय आणि 8 दिवस कंबर धरून बसलाय असं नाही चालणार. रोज नियमित, रोज तुमचं अगदी नियमित, थोडाच असू दे पण त्याला नियमितपणा पाहिजे. सगळीकडे अध्यात्मामध्ये डिसिप्लिनला महत्व आहे, अनुशासनाला महत्व आहे, नियमितपणाला महत्व आहे. प्रत्येक युक्त आहार विहारस्य असं भगवंतांनी सांगून ठेवले. कारण या देहाचा विसर पडला पाहिजे आणि जेव्हा तो देह निरोगी असेल, खणखणीत असेल, सुदृढ असेल, तेव्हा देहाचं खरंच कित्येक वेळेला आपलं भान हरपतं. पण आपल्यालाही अनुभव आहे, अगदी नख जरी दुखत असलं तरी सगळं लक्ष दिवसभर आपल्या त्या नखाकडेच असतं. पण ह्या सगळा जेव्हा निरोगी देह असतो तेव्हा त्याचा विसर पडू शकतो. म्हणजे बघा ना, तरुण वयामध्ये गुडघ्यांची कधी जाणीव तरी असते का, पण म्हातारपण आल्यावर सारखं सगळं लक्ष ते गुडघे दुखतायत असं होऊ शकतं. म्हणून भगवंत म्हणतात पहिल्यांदा देहाची काळजी घ्यायची. युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु.
म्हणजे शरीर कसं आहे सांगू का, समतोल पाहिजे त्याचा. सायकलवर बसणारा माणूस सायकल जरी हळू चालवत असला तरी ती सायकल चालती राहिली तरच त्याचा समतोल टिकून राहतो. शरीर सुद्धा हे सतत हलतंच पाहिजे, चालतं पाहिजे, फिरतंच शरीर पाहिजे. असं जर असेल तर आपलं शरीर सुदृढ राहू शकतो आणि त्याच्यातनं आपल्याला अध्यात्मामध्ये प्रगतीसुद्धा करता येते. किंवा आमच्या कबीरांनी म्हटलेलं आहे, अति का भला न बरसना, अति की भली न धूप, अति का भला न बोलना, अति की भली न चूप. कुठलीच गोष्ट अतिरेक करायचा नाही. अगदी गीतेमध्ये तर सगळीकडे सुवर्ण मध्य सांगितलेलं आहे. सगळ्याचा सुवर्ण मध्यच गाठायचं आहे. कुठेही अतिरेक कशाचाच करायचा नाही. झोपण्याचा, जागण्याचा, खाण्याचा किंवा उपासाचा सुद्धा कशाचाच अतिरेक नको. प्रमाणामध्ये सर्व काही असावे असंही सांगितलेलं आहे. आणि इथे सांगितलं एवढं जरी तुम्ही केलं, युक्त आहार, युक्त विहार आणि युक्त प्रयत्न, तुमचा व्यवसाय असेल त्याच्यातही प्रयत्न तुमचे युक्त प्रमाणात, योग्य प्रमाणात पाहिजे. उगीच मेहनत, अनावश्यक मेहनत सुद्धा करायची नाही आणि अनावश्यक टाळाटाळ सुद्धा करायची नाही. एवढं केलं तरी युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःख हा याचा अर्थ आहे हारक, दुःख नाहीसं होतं. एवढं तुम्ही फक्त डिसिप्लिन पाळलात, अनुशासन पाळलं, देहाला वळण लावलं तर हे सगळे दुःख आपोआप नाहीशी होतील. पण गंमत अशी आहे की दुःख नाहीशी झाली तरी सुख आपोआप येत नाहीत बरं का. दुःख नाहीसं झालं म्हणून सुख येईलच आयुष्यात असं नाहीये. सुखाची पेरणी करावी लागते आणि ती जाणीवपूर्वक पेरणी करावी लागते. कशी करायची पेरणी, तर प्रत्येक दुःख, प्रत्येक संकट हे आपल्याला एक काहीतरी धडा शिकवून जात असतं. आणि बघा ना, आपल्या आयुष्यात मागे वळून जेव्हा आपण बघतो तेव्हा प्रत्येक संकटाने आपल्याला काहीतरी एक धडा शिकवलाय. खरं म्हटलं ना तर अनुभव हा असा एक शिक्षक आहे की तो आधी शिक्षा करतो आणि मग धडा शिकवतो. पण असू दे ना, आधी शिक्षा झाल्यानंतर तरी धडा शिकूया ना आपण. की प्रत्येक अनुभव आपल्या क्राऊनमध्ये, आपल्या मुकुटामध्ये एक नवीन नवीन पीस खोचत असतो. नवीन नवीन अनुभवाने आपण समृद्ध होत जातो. वन मोर फेदर इन माय क्राऊन असं म्हणत म्हणत प्रत्येक संकटाचा सामना करायचा, प्रत्येक संकटातनं धडा शिकायचा आहे आणि स्वतःला घडवत 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 आयुष्य जायचं आहे. मग आयुष्य का नाही सुंदर होणार. मग पुढचा मंत्र काय सांगतायत भगवंत आपल्याला, तर भगवंत म्हणतात उद्धरेत आत्मनात्मानं. 6व्या अध्यायातला 5वा श्लोक आहे. उद्धरेत आत्मना आत्मानं. आपणच आपला उद्धार करायचा. आपल्याला असं वाटत असतं की कोणीतरी माझा उद्धार करायला येईल, कुणीतरी मला गॉडफादर भेटेल किंवा काहीतरी माझ्या कुटुंबामध्ये, माझ्या समाजामध्ये काहीतरी रूढी आहेत, परंपरा आहेत आणि म्हणून मला काही माझी प्रगती करता येत नाही. असं काहीच नसतं. तुम्ही जर का तुमची प्रगती करायची ठरवली तर कोणीही, अगदी जगातली कुठलीही व्यक्ती तुमच्या आड येऊच शकणार नाही. सगळे प्रयत्न माझे मीच करायचे. आणि हे कसे करायचे मात्र, दुसऱ्याला कमी लेखून नाही, कुणाला तरी खाली खेचून नाही, तर मला माझे प्रयत्न इतके उत्तम करायचे की दुसऱ्याच्या पेक्षा मी उत्तम झाले पाहिजे कुठेही. कारण गंमत अशी आहे की आपल्याला आपले स्ट्रॉंग पॉईंट्स पण माहिती असतात आणि वीक पॉईंट्स पण माहिती असतात. माझी बलस्थानं काय आहेत आणि माझी मर्मस्थानं काय आहेत हे माझं मला माहिती आहे, तुम्हाला नाही माहिती, पण माझं मला माहिती आहे. मग काय करायचं, तर प्रत्येक आपली जी मर्मस्थान आहेत, आपले जे थोडे वीक पॉईंट्स आहेत, तर त्याच्याबद्दल न्यूनगंड नाही बाळगायचा. त्याच्याबद्दल इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स पण नको आणि जे माझे स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत त्याच्याबद्दल सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स पण नको. दोन्हीचा मध्य गाठायचं आहे. मला हे येत नाही, पण हे प्रयत्न केलं तर उत्तम येईल, याची आधी मनाशी खूणगाठ बांधायची आणि जे मला जमू शकेल त्या दृष्टीने रोज 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 प्रयत्न करायचा आहे. कुणाशी स्पर्धा करायची, दुसऱ्या कुणाशी नाही. की हिच्यापेक्षा, तिच्यापेक्षा, त्यांच्यापेक्षा मला मोठं व्हायचंच नाही आहे. मला फक्त माझ्यापेक्षाच मोठं व्हायचं. कुठली मी, तर मी काल होते त्याच्यापेक्षा आज मी एक वर पायरी चढणार आहे. कालच्यापेक्षा बेटरमेंटकडे मला जायचं आहे. रोज अशा मी जर का माझेच, काल माझे 99% होते, आज 100%, उद्या 101% मी होणार आहे, अशी स्वतःच पायऱ्या चढत गेलो. एक एक पाऊल निग्रहाने टाकत गेलं. निश्चयाने, निग्रहाने, हळूहळू असेल पण नक्की टाकायचे. रोज प्रगती करायची आहे.
असं करत गेलो तर मला माझा उद्धार करता येईल. आणि त्याच्यातच म्हणले आत्मैव हि आत्मनो बंधू आत्मैव रिपुः आत्मना. माझा शत्रू पण मीच आहे आणि माझा मित्र पण मीच आहे. म्हणजे बघा ना, मी जर का ठरवलं माझी प्रगती करायची तर जग मला खूप नावं ठेवेल, अडचणी आणेल, निंदा करेल, पण त्याच्याकडे मी लक्षच देणार नाही. ना निंदेकडे लक्ष देणार आहे ना स्तुतीकडे लक्ष देणार आहे. स्तुती अति केली म्हणून मी ढगाला पण हात लावणार नाहीये आणि कोणी खूप निंदा केली म्हणून मी त्या पायातल्या पायात घोटाळत पण राहणार नाहीये. मला माहिती मी कुठे पोचणार आहे. एवढा निश्चय करायचा आहे आणि आपलं वाटचाल आपण चालू ठेवायची. एवढं जर का केलं आणि खरंच आहे आपणच आपला मित्र आहोत आणि आपणच आपला शत्रू आहोत. आपली प्रगती करायची ठरवली तर आपण कुठल्या कुठे पोहोचू शकतो. जगात आपण अशी अनेक उदाहरणं बघतो की अत्यंत सामान्य कुटुंबातला मुलगा अगदी पंतप्रधान सुद्धा होऊ शकतो. कुठलाही कोणीही कुठेही झेप घेऊ शकतो. अगदी पेट्रोल पंपावर काम करणारा माणूस अनेक पेट्रोल पंपाचा मालक सुद्धा होऊ शकतो. अशी अनेक उदाहरणं आहेत ना, मी का नाही त्याच्यातलं. त्यामुळे ठरवलं तर मी कुठल्याही कितीही अत्युच्च शिखरावर पोहोचू शकेल. पण जर का मी काहीच ठरवलं नाही, आळसात, अज्ञानात, दारिद्र्यात असं जर का माझं आयुष्य घालवायचं ठरवलं तर माझ्या इतका माझा दुसरा शत्रूही नाही. दुसरं इतकी माझी वाटचाल रोखू शकणार नाही इतकी मीच माझी शत्रू होऊ शकते. तसंही व्हायचं नाही. हळूहळू एक पाऊल ठेवायचे. स्पर्धा स्वतःशीच करायची. तुम्ही स्वतःचा जर का उद्धार करायचा ठरवला तर परमेश्वर सहाय्यभूत होतोच होतो. दरिया दूषण दास में नहीं राम में दोष जन चाले एक पावड हरी चाले 100 कोस. तुम्ही एक पाऊल टाका हो, हरी 100 कोस धावून येणार आहेत. पण तुम्ही एक पाऊल तर टाका. आणि टाकल्यावर हा अनुभव आहे, अनेकांना अनुभव आहे की तो परमेश्वर आपल्या मदतीसाठी सहाय्यभूत होतो. सत्यसंकल्पाचा दाता नारायण असंही म्हटलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक दिवस माझा बेटरमेंटसाठी असणार आहे. आणि खरंच आहे हे सगळं. एक तर आता सुदृढ बघा, आता हे 4 आपण सूत्र पाहिले. पहिल्यांदा कर्म ओळखायचं, ते ईश्वराला अर्पण करायचं. क्रिया सगळ्या ईश्वराला अर्पण करायच्या. देह आहे तो खणखणीत ठेवायचा, सुदृढ ठेवायचा आहे, हेही केलं. आणि मग उद्धरेत आत्मना आत्मानं, स्वतःच्या व्यवसायामध्ये म्हणा, अध्यात्मामध्ये प्रगती करत गेलो तर आपलं अगदी कितीतरी उन्नती होऊ शकेल असंही म्हटलेलं आहे. आता सकारात्मक दृष्टिकोन मात्र ह्याच्यासाठी पाहिजे. मग वाटचाल आपली सगळी जोमानी होणार आहे. पण गंमत काय आहे सांगू का, माझी वाटचाल अगदी उत्तम चाललेली. मी सगळ्या क्रिया भगवंताला अर्पण केल्या, देह छान ठेवला, स्वतःची प्रगती केली. पण एवढ्याने भागत नाही ना, एवढ्याने भागत नाही. कारण माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. आणि समाजप्रिय प्राणी असल्यामुळे समाजात मिसळायला लागतं. आणि समाजात मिसळलं की अरेला कार्य आलंच, कलह होतातच, भांडणाला निमित्त काहीतरी मिळतंच. पण इथे आपल्याला वेगळ्या पद्धतीने आपल्या स्वतःला घडवायचे की आपल्या सद्गुणांचं संवर्धन करायचं. अति एखादा सद्गुणी माणूस आपल्या जवळपास असेल तर इतर समाज त्याला थोडंसं निंदाही करतो. त्याच्याबद्दल काही दूषित मतं सुद्धा तयार होऊ शकतात. पण हे वादही टाळायचेत, कलह टाळायचेत, मतभेद टाळायचेत आणि सामाजिक स्वास्थ्य आपलं उत्तम राखायचं असेल तर त्याच्यासाठी पण एक इतके कानमंत्र भगवंतांनी आपल्याला दिलाय. फक्त काय करा, तुम्ही तुमच्या बोलण्यामध्ये, तुमच्या जिभेमध्ये सगळं सूत्र आहे. समर्थ तर आमचे म्हणतात, जगामध्ये जगमित्र जिव्हेपाशी आहे सूत्र. जगामध्ये मित्र व्हायचे तर तुमची जिव्हा तुमच्या ताब्यात पाहिजे. मग इथे भगवंत आपल्याला गीतेमध्ये काय सांगतायत, भगवंत म्हणतात अनुद्वेग करं वाक्यम सत्यम प्रियहितैंचयत स्वाध्यायाभ्यसनैंचैव वाङ्मयं तप उच्यते. कसं बोलायचंय, अनुद्वेग करं, दुसऱ्याला उद्वेग येणार नाही, कुणालाही टोचणार नाही, खुपणार नाही, लागणार नाही, असं सौम्य बोलायचं. अनुद्वेग करं वाक्य. बरं, सौम्य बोलून नुसतं भागणार आहे का, ते सत्यही पाहिजे, सत्य पाहिजे, खरंच बोलायचे. प्रियही पाहिजे. बरं, सत्यही नेहमी कटू असतं. सत्य बोललं की राग येतो कोणाला तरी, तसं नाही. सत्यही बोलायचंय, प्रियही बोलायचंय आणि ते टोचणारही नाही. सत्यम प्रिय आणि ते हितकारक सुद्धा चालले हवं. म्हणजे सत्य बोलायचं, ते कटू नसलं पाहिजे, ते प्रिय असलं पाहिजे आणि शिवाय ते दुसऱ्याच्या कल्याणासाठी असलं पाहिजे. कसरतच आहे ही सगळी.
अवघड आहे. सगळं कसं जमणार? एक आम्हाला जमेल, एक तर गोड गोड बोलायला जमेल, नाही तर एकदम टोचून बोलायला जमेल. असं नाही करायचं. दोन्ही नाही, सत्यही बोलायचं, प्रियही पाहिजे, हितकारक पण पाहिजे, आणि शिवाय ते अभ्यासपूर्ण पण पाहिजे. हे सगळं जमेल का? जमू शकतं, जमू शकतं. पण गोड बोलणं सोपं आहे. तू मला छान म्हण, मी तुला छान म्हणते, सोपं आहे. ही देवाणघेवाण आहे, बार्गेनिंग झालं आपलं. एवढं नाही चालणार. नुसतं गुडी गुडी बोलून ह्या जगात चालेल का? आपल्या जवळच्या व्यक्तींचं जर का आपल्याला खरंच कल्याणाची इच्छा असेल तर त्याला कधीतरी मार्गदर्शक थोडंसं झोंबणारं सुद्धा असेल, पण ते त्याला सांगावं लागतं. कल्याणाच्या काही गोष्टी अगदी आपल्या मुलांना सुद्धा सांगाव्या लागतात. नुसतं गुडी गुडी बोलणं ह्या जगात चालणारच नाही. नाहीतर काय होईल गंमत सांगू का? उष्ट्राणाम तु गृहे लग्नम गर्दभा स्तुती पाठकाः परस्परम प्रशंसन्ति अहो रूपम अहो ध्वनी. उष्ट्राणाम तु गृहे लग्न, उंटाच्या घरी लग्न असतं बरं का. आणि मंगलाष्टक म्हणायला कुणाला बोलवलंय तर गाढवांना. आणि गाढव काय म्हणतात? परस्परम प्रशंसन्ति, दोघंही एकमेकांची स्तुती करतायत. गाढव म्हणताय काय तुमचं रूप आहे, आणि उंट म्हणतोय काय तुमचा आवाज आहे. जगात बघतो आपण असं. राजकारणात म्हणतो असं खूपच असतं की तू माझी स्तुती कर, मी तुझी स्तुती करतो. नाही, एवढंसं पुरेसं नाहीये, आणि हे योग्यही नाही. मग कसं वागायला पाहिजे? तर सत्यम ब्रूयात, प्रियम ब्रूयात, न ब्रूयात सत्यम अप्रियम. असं अर्थपूर्ण पाहिजे, मुद्देसूद पाहिजे, कमी शब्दात पाहिजे. अति पाल्हाळीत बोलणं सुद्धा कोणालाही आवडत नाही. स्वाध्यायाभ्यसनञ्चैव, अभ्यास पूर्णच बोलावं, अभ्यासे प्रगट व्हावे असं समर्थांनी सांगितलेलं आहे. आणि अजून एका ठिकाणी कबीरांनी सुद्धा सांगितलेलं आहे, कम बोलो, कम में बोलो और काम का बोलो. एवढंच करा, कमी बोला, कमी शब्दात बोला. जो मेसेज पोचवायचा आहे, जो संदेश द्यायचा आहे तो कमी शब्दातही सांगता येतो, आणि कामापुरतंच बोला, वायफळ बोलूच नका. किंवा समर्थांनी म्हटलंय, न बोले मना राघवे वीण काही जनी वाऊगे बोलता सुख नाही. जास्त बोलायचंच नाही. खरं म्हटलं ना तर जास्त बोलण्याने उगीच तोंडची वाफ दवडली जाते. पूर्वी असे पद्धत होती बरं का. पूर्वी जेव्हा कोळशाच्या इंजिनाची गाडी होती ना, कोळशाच्या इंजिनाने गाडी जोरात चालायची, पण जेव्हा ती शिट्टी वाजवायची तेव्हा त्या गाडीचा स्पीड कमी व्हायचा. आपलंही तसंच होतं. खरं म्हटलं तर आपली बोलण्यामध्ये शक्ती गेली की कर्मामधली शक्ती कमीच होती. म्हणून कमी बोलायचे, आणि जेवढं तुम्ही कमी बोलाल तेवढं तुमच्या वाणीला वजन प्राप्त होतं, समाजातही तुमचं स्थान राहतं, आणि त्याचे इतके सुपरिणाम होतात की एक तर वाचासिद्धी होते, तुमच्या वाणीला सामर्थ्य येतं, माधुर्य येतं, आणि ते त्याच्यात ओज येतं, आणि ती वाणी ऐकावीशी वाटते. इतकं तुमच्या कमी बोलण्यामध्ये सामर्थ्य आहे. तर इथे भगवंतांनी म्हटलेलं आहे की अनुद्वेग करो वाक्य. कारण खरं सगळं जिभेमध्येच आहे बरं का. जीभ दोन प्रकारची कामं करू शकते. कात्रीचंही काम करते आणि सुई दोऱ्याचंही काम करू शकते. कात्रीचं काम केलं तर 4 माणसं तोडूनही टाकता येतात, आणि सुई दोऱ्याने 4 माणसं जोडताही येतात. तुम्ही गोड बोला, मधुर बोला. वाणी मधुर सगळीकडे आपलं पटणार नाही. जगामध्ये 100% आपलं कोणाशी पटेल असंही नाहीये, पण त्यांची सुद्धा बाजू समजून घेतली पाहिजे. आणि समजा नसेल पटत तर त्याच्यापासून बाजूला व्हा, पण कटू बोलून माणसं तोडायची नाहीये. पण आपल्याला दुसरी सुद्धा बाजू समजून घेता यायला पाहिजे. आपण अशी चिमोटा घेतला तेणे प्राणी दुखावला, आपणावरून इतरांना ओळखीत जावे. अहो शंकराचार्यांनी तर जिभेवर एक काव्य केलेलं आहे, जिभेला एक स्तोत्र म्हटलेलं आहे. आचार्य आमचे म्हणतात, मत प्रिय सखी मत जिभे मयी अनुकंपा पुरुष्व नवमित्वाम. अगं माझी जिभली, तू माझी इतकी प्रिय सखी आहेस, आणि मी तू माझ्या कृपा कर. तू काहीतरी वेडं वाकडं मला खायलाही मागू नकोस, आणि कटुवचन निंदा सुद्धा करू नकोस. कुणाची निंदा नको. मग कसं वागायचं? तर सीमित आणि उचित वापर करायचा आहे. इथेही भगवंत सांगतात, अनुद्वेग करो वाक्य. खरं म्हटलं तर जीभ ताब्यात ठेवणं बोलायला सोपं आहे, पण तसं अवघड आहे. पण आपण एकच नियम घालून घेऊया की 2च गोष्टी टाळायच्या. बाकी तुम्ही कितीही बोला, 2 गोष्टी टाळल्या तर आपल्याला त्याचा इतका त्रास होणार नाही. कुठल्या 2 गोष्टी टाळायच्या? एक म्हणजे मी आणि माझं हा शब्दच वापरायचा नाही. पहिली गोष्ट आहे, मी आणि माझं हा शब्द न वापरता तुम्हाला जे बोलता येईल ते बोला. अहो पण मग काय बोलणार? मी तर सारखंच आपण म्हणतो, मी असं केलं, माझं असं आहे, माझं तसं आहे.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिसऱ्याची निंदा करायची नाही. जे दोन व्यक्ती बोलत आहेत ते सोडून तिसरा जो कोणी अनुपस्थित असतो त्याची नेहमीच निंदा केली जाते, ती निंदा करायची नाही. एवढ्या दोन गोष्टी टाळून तुम्हाला पाहिजे तेवढं बोला. पण तुम्ही म्हणाल मग राहिलंच काय बोलण्यासारखं, मी आणि माझं बोलायचं नाही आणि जो अनुपस्थित आहे त्याची निंदाही करायची नाही, पण बोलण्यासारखं राहिलंच काय आहे ना. भगवंताचं नाम आहे, इतकं गोड नाम आहे की जेवढं तुम्ही घ्याल तेवढं ते अधिक 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 गोड होत जातं. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, वाणीचा हा सदुपयोग आहे. एवढा सदुपयोग आपण करूया म्हणजे मग अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रिय हितैषयत हेही जमेल. बघा आता सगळंच आम्हाला जमायला लागलं. कर्म ईश्वराला अर्पण केली, क्रिया अर्पण केल्या, शरीर सुदृढ ठेवलं, सकारात्मक दृष्टिकोन ठेवला, वाणी जरा सीमित नियंत्रित उचित ठेवली, सगळं जमायला लागलं. आता माझं विमान आणखी उडायला लागलं. मला वाटायला लागलं की काय आता मी पोचले का काय, अध्यात्मामध्ये केवढी माझी प्रगती झाली. लगेच भगवंत 18व्या अध्यायामध्ये 18व्या अध्यायातला 14वा श्लोक जो आहे, भगवंत आपल्याला सांगतायत सगळं जरी तू अगदी उत्तम केलंस तरी 100% रिझल्ट मिळेल असं नाही. कारण काय आहे, सगळ्या गोष्टी आपल्या जरी ताब्यात असल्या तरी काही गोष्टी आपल्या ताब्यात नसतात. अधिष्ठानं तथा करता करणैंच पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवैचैवात्र पंचमम्. आता शरीर ताब्यात आहे, मन ताब्यात आहे, जीभ ताब्यात आहे, निस्वार्थ बुद्धीने मी सगळी कर्म ईश्वरार्पण करते आहे, तरी सुद्धा 100% फळ मिळेल असं नाही आहे. कारण 4 गोष्टी, या 5 गोष्टी प्रत्येक घटक म्हणजे प्रत्येक कर्मासाठी 5 घटक कारणीभूत ठरतात. कुठले 5 घटक ते बघणार आहोत आपण. पहिल्यांदा लागतं ते अधिष्ठान. अधिष्ठान याचा अर्थ आहे बैठक, भूमी, काहीतरी एक जागा, एक स्पेस लागते. समजा तुम्हाला शेती करायची, तर शेती तुम्ही इथे नाही ना करू शकत, फ्लॅटमध्ये तुम्ही शेती नाही करू शकत, तुम्हाला काहीतरी 2 गुंठे तरी जमीन पाहिजे, अधिष्ठान पाहिजे. तथा करता, पण नुसती जमीन घेऊन आपोआप शेती होत नाही, एक तरी कमीत कमी एक तरी करता लागते. अधिष्ठानं तथा करता. बरं नुसती जमीन आहे आणि शेतकरी एवढं पुरेसं आहे का, त्याला काहीतरी साधनं लागतात, अवजारं लागतात, काही बैलजोडी असेल, नांगर असेल, काय ट्रॅक्टर असेल, काय खतं असतील, या सगळी लागतात. त्यामुळे अधिष्ठानं तथा करता करणैंच, करण म्हणजे उपकरण म्हणजे इन्स्ट्रुमेंट लागतात. बरं नुसती इन्स्ट्रुमेंट आणून टाकली तरी आपोआप शेती होणार आहे का. विविधाश्च पृथक चेष्टा, त्याच्यासाठी प्रयत्न पण पाहिजे, योग्य प्रयत्न पाहिजे. आणि हे 4 घटक जरी तुम्ही उत्तम रीतीने केले, जमीन उत्तम आहे, करता उत्तम आहे, अगदी शिक्षण घेऊन ॲग्रिकल्चरची पदवी घेऊन आलेलं आहे, उत्तम त्यांनी बी बियाणं खतं ट्रॅक्टर सगळं आणलेलं आहे, प्रयत्नही उत्तम केले, तरी सुद्धा 100% फळ मिळेल असं नाही आहे. कधी पाऊस पडेल, कधी पडणार नाही, कधी पाण्याची सोय होईल, कधी होणारही नाही. समजा अति पाऊस पडला तरी सुद्धा हे सगळे प्रयत्न पूर्ण वाया जाऊ शकतील, पडलाच नाही तरी सुद्धा वाया जाऊ शकतील. पण म्हणजे बघा, ह्या 5 गोष्टी कारणीभूत आहेत. अधिष्ठानं तथा करता करणैंच पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवैचैवात्र पंचमम्. आपला देश कृषी प्रधान आहे म्हणून मी शेतीचं उदाहरण घेतलं. पण समजा आम्हाला काहीतरी सॉफ्टवेअरचं ऑफिस काढायचं आहे, कन्सल्टन्सी करायची, त्यालाही एक जागा पाहिजे, ऑफिस स्पेस तरी पाहिजे, निदान कम्प्युटर ठेवण्यापुरती तरी जागा पाहिजे, अधिष्ठान पाहिजे, करता एक सॉफ्टवेअर इंजिनियर पाहिजे, करण आहे त्याच्यासाठी काही इतर बाकीच्या काय डेस्कटॉप वगैरे असं तरी पाहिजे, आणि प्रयत्नही पाहिजेत. पण तरी सुद्धा त्याला ऑर्डर्सच मिळाल्या नाही तर तेही सगळं व्यर्थ जाणार आहे. शाळा काढायची, इंडस्ट्री काढायची, कुठलंही घ्या तुम्ही, प्रत्येक गोष्टीसाठी हीच 5 कारणं आहेत. पण ही 5 कारणं कशी आहेत बघा, ह्याचा क्रम सुद्धा, गीतेतला क्रम सुद्धा महत्त्वाचा आहे. पहिलं महत्त्वाचं आहे ते अधिष्ठान, दुसरं आहे तो करता, तिसरं आहे ते इन्स्ट्रुमेंट करणं, आणि चौथं आहे ते प्रयत्न, आणि 5वं आहे ते दैव. दैव याचा अर्थ नशीब नाही बरं का. दैव याचा अर्थ केवळ नशीब नाही, तर ज्याला आपण अननोन फॅक्टर्स किंवा अज्ञात घटक म्हणतो, हे दैव. कितीतरी वेळेला माहीत नसलेल्या अकल्पित अशा अडचणी आपल्या व्यवसायामध्ये येऊ शकतात, शेतीमध्ये सुद्धा किंवा कुठेही अनपेक्षित अशा अडचणी येऊ शकतात.
आणि त्याला दैव म्हटलेलं आहे. आणि ह्या सगळ्याचा वाटा किती आहे प्रत्येक कर्मामध्ये? या सगळ्याचा वाटा 1/5 आहे, म्हणजे 20-20% आहे. बघा, अधिष्ठानाचा वाटा किती आहे तर 20%. की सगळं आमच्याकडे उत्तम आहे, पण जमीन काहीतरी चांगलीच नाहीये, गेलं ते वाया. सगळं बाकीचं चांगलं आहे, पण करता चांगला नाही, तरी सुद्धा नाही उपयोग. साधनं चांगली नाही, प्रयत्न चांगले नाही, किंवा दैव चांगलं नाही, म्हणजे 20-20% सगळ्याचा वाटा आहे. पण गंमत अशी आहे, गीता म्हणते दैवैश्चैवात्र पंचमम्. दैव हे 5वं आहे. पण आम्ही काय करतो, पहिले दैवाला दोष देतो, नशिबाला दोष देतो, की मी फार चांगला आहे हो, पण माझ्या नशिबातच नाही. असं नाही करून चालणार. तुम्ही 80% प्रयत्न तुमच्या हातात आहेत आणि 20% फक्त दैवाचा वाटा आहे. आणि 20% दैव काय करतो, कधी कधी तुमच्या 80%चं सोनंही करू शकतो आणि त्या 80%वर पाणी सुद्धा फिरवू शकतो. पण 80% तुमच्या हातात आहेत ना, त्यामुळे 80% प्रयत्न तुम्ही करा. मग 20%चा कधी 2% मिळेल, कधी 22% सुद्धा मिळू शकेल. तो दैवाचा वाटा किती मिळणार आहे ते दैव ठरवेल, पण बाकी सगळं तुमच्या हातात आहे. त्यामुळे याचा क्रमही लक्षात घ्यायचा आहे. या सगळ्या गोष्टी केल्या तर दैवैश्चैवात्र पंचमम् असंही म्हटलेलं आहे. तर ह्या गोष्टी जशा आहेत ना, जसं या चांगल्या बाबतीत आहेत, तशा वाईट गोष्टींच्या बाबतीतही हेच सगळं तत्व लागू आहे बरं का. म्हणजे बघा, आपण आता शेतीचं उदाहरण घेतलं, शाळा आहे, सॉफ्टवेअर आहे, इंडस्ट्री आहे. ही जशी चांगल्या कर्माच्या बाबतीत जसे हे 5 घटक कारणीभूत आहेत, तसे वाईट कर्माच्या बाबतीत सुद्धा हेच 5 घटक कसे कारणीभूत आहेत तेही बघूया बरं का आपण. समजा आता वाईट कर्म म्हणजे अगदी समजा वाईट म्हणजे दरोडा घालायचा आहे, चोरी करायची. आता चोऱ्यांची समजा एक टोळी आहे, त्यांना चोरी करायची. त्याच्यासाठी त्यांनाही अधिष्ठान पाहिजे, म्हणजे कुठली तरी बँक शोधून ठेवायला पाहिजे, किंवा एखादा बंगला किंवा काहीतरी जिथे चोरी करायची त्याचंही अधिष्ठान पाहिजे. करता चोर तर पाहिजे, आपोआप काही चोरी होत नाही. एक तरी करता पाहिजे, 1, 2, 4, 10 किती असतील ते असतील, करता पाहिजे. त्याच्यासाठी सुद्धा करणं म्हणजे इन्स्ट्रुमेंट त्यांनाही लागतात, ते कटावणी बिटावणी काय लागतं तेही त्यांना पाहिजे. आणि प्रयत्नही करायला पाहिजे, नुसतं ते आणून ठेवून भागणार नाही, त्याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे, व्यवस्थित त्याला ते सगळं जमायला पाहिजे, त्याच्यातलंही कौशल्य पाहिजे. आणि एवढं सगळं करून सुद्धा 5वं दैव त्याच्यात सुद्धा आहे बरं का. चोरीच्या, दरोड्याच्या, डाका घालण्याच्या बाबतीत सुद्धा दैव हे महत्वाचाच घटक आहे. पण सगळं अगदी कुशल चोर असले तरी कधी कधी त्या बँकेचा तो बर्गलर वाजायला लागतो, अलार्म वाजायला लागतो, कुत्री भुंकायला लागतात, कुणाला तरी जाग येते, म्हणजे गेलं का सगळे त्यांचे कष्ट वाया जातात. पण कधी कधी ती चोरी यशस्वी सुद्धा होऊ शकते. त्यामुळे दैवैश्चैवात्र पंचमम् हे सगळ्या बाबतीत अतिशय खरं आहे. सगळ्याचं ते सोनंही करू शकतं आणि मातीही करू शकतं, हे दैव आहे. पण तरी सुद्धा माणसाने प्रयत्न सोडायचे नाहीत. प्रयत्न तुम्ही केलेत की परमेश्वर बरोबर ते दैव प्रसन्न होतच होतं, असंही भगवंतानी सांगितलंय. पण तू फार नाचू नकोस, फार तुझे गोडवे गाऊ नकोस. सगळं जरी तुझं असेल तरी 100% यश प्रत्येक वेळी मिळेल असंही नाहीये, असंही म्हटलेलं आहे. बघा, आता 6 सूत्र आपण पाहिली. नियतं कुरु कर्मत्वं यत् करोषि यद् अश्नासि. त्याच्यानंतर युक्ताहार विहारस्य उद्धरेदात्मनात्मानं. त्याच्यानंतर आपण अनुद्वेगकरं वाक्य म्हणजे बोलायचं कसं हेही पाहिलं, सगळी पाहिली. आणि दैवाचा किती वाटा हेही पाहिलं. आता तर मला वाटायला लागलं की वा, मला सगळं जमलंच की, गीता सगळी मला आचरणातच आणता यायला लागली. असं नसतं. आकाशात तुम्ही कितीही भराऱ्या मारल्यात तरी पुन्हा पाय जमिनीवर टेकवावेच लागतात. आणि त्याच्यासाठी एक अगदी जमिनीवर पाय ठेवणारा एक श्लोक भगवंतानी गीतेमध्ये सांगितलाय. तो कुठला आहे? तो 18व्या अध्यायातला 59वा श्लोक आहे. काय म्हणतात भगवंत? यद अहंकारमाश्रित्य न योत्सेति मन्यसे मिथ्यैष व्यवसायस्ते प्रकृतिस्पान्योक्षति. अहंकाराचा आश्रय घेऊन अर्जुना तू काय म्हणतोयस? न योत्सेति मन्यसे. तू म्हणतोयस ना मी लढणार नाही, लढणार नाही, लढणार नाही. असं नाहीये रे. तर तुला काय करायला लागणार आहे? यद अहंकारमाश्रित्य न योत्सेति मन्यसे मिथ्यैष व्यवसायस्ते. हा तुझा निश्चय आहे ना, तो मिथ्या आहे, खोटा आहे, चुकीचा आहे. कारण प्रकृतिस्त्वान्योक्षति. प्रकृती तुला लढायला भाग पाडणार आहे. तू कोण आहेस? तू क्षत्रिय आहेस.
तुला लढायलाच पाहिजे, लढायला तुझी प्रकृती, तुझा स्वभाव भाग पाडणारच. आता अर्जुनाला कुठला अहंकार झाला होता? तर अर्जुनालाही एक प्रकारचा अहंकार होता, त्याला निगेटिव्ह अहंकार म्हटलेलं आहे. म्हणजे मी मारणारा आणि हे बिचारे मरणारे असं त्याला वाटत होतं ना. हा सुद्धा एक प्रकारचा अहंकारच होता. वाईट चांगला होता, अर्जुन अतिशय सज्जन होता आणि त्याला वाटत होतं मी मारणार आणि हे माझे स्वजन कसे काय मरणार असं. पण ह्याच्यामध्ये सुद्धा जो निगेटिव्ह अहंकार होता, भगवंत म्हणतात त्याचा आश्रय घेऊ नकोस. नयोत्से इति मन्यसे, जरी तू लढणार नाही म्हणतोय तरी तुला ही प्रकृती, हा स्वभाव तुला लढायलाच भाग पडणार आहे असं अर्जुनाला कानपिचक्या दिलेल्या आहे, उपदेश केलेला आहे. आता तुम्ही म्हणाल ह्याचा आम्हाला काय उपयोग, आम्हाला कुठे लढायचंय ना आम्हाला काय करायचंय. पण बघा, आपण ज्या ज्या गोष्टींबद्दल पोकळ बढाया मारत असतो ना, त्या गोष्टी आपल्याला मनात नसून सुद्धा कित्येक वेळेला कराव्या लागतात, कित्येक वेळेला. म्हणजे बघा ना, आपल्याला एखाद्या व्यक्तीचं अक्षरशः आयुष्यात तोंड सुद्धा बघायचं नसतं, पण काळाच्या असे काही फासे पडतात की आपल्याला त्या व्यक्तीच्या जाऊन पाया सुद्धा पडावं लागतं. किंवा एखादी गोष्ट मी नाहीच करणार, मला हे आवडतच नाही, मी असं वागणारच नाही असं म्हणतो आपण, ठामपणाने म्हणतो आणि काही वर्षांनी आपल्याला तसं वागावं लागतं. किंवा उलटं म्हणतो की मला ही गोष्ट ना अतिशय उत्तम जमते, कुठलीही गोष्ट, हा प्रोजेक्ट असू दे किंवा गृहिणींच्या बाबतीत अगदी मला पुरणपोळी इतकी सुंदर जमते, 10 वेळा म्हणा, 4 वेळा तुम्ही म्हणा की मला फार सुंदर पुरणपोळी जमते, 5व्या वेळेस ती फसलीच म्हणून समजा. पाहुणे आले असताना नेमकं तुमचा तो सगळा प्रयत्न फसेल, कारण तुमच्या त्या बढाया, तुमचा तो वृथा अहंकार हा कधी कधी तुम्हाला खाली आणतो आणि तो तसा मधनं आणलंच पाहिजे. खरं तर एक दणका मधनं आपल्याला बसायलाच पाहिजे. कारण इंग्लिशमध्ये अशी म्हण आहे, डेस्टिनी फाइंड्स यू ऑन द पाथ यू ऑलवेज अवॉइड. तुम्हाला जो रस्ता टाळायचा असतो ना, ती नियती बरोबर तुम्हाला त्याच रस्त्यावर आणून सोडते. मग बोलायचंच नाही का? आम्हाला जो काही कॉन्फिडन्स आहे, आम्हाला वाटतं की हो हा पदार्थ माझा सुंदर होतो, बोलायचंच नाही का? तर बोलायचं ना, नक्की बोलायचं. पण ते कसं बोलायचं, तर नियतीचा आदर करून बोलायचं. नाहीतर तुम्ही जर का पोकळ बढाया मारत बसलात तर नियती हसते गालातल्या गालात आणि म्हणते बघू कसा यशस्वी होतोस ते. मग वागायचं कसं, तर खरंच आपल्याला असं वागायचंय, प्रिपेअर फॉर द वर्स्ट बट होप फॉर द बेस्ट. असं वागता येईल का? आणि हीच तर खरं आनंदी जीवनाची गुरुकिल्ली आहे. सगळीकडेच मला 100% यश मिळणार नाही, आतापर्यंत मिळालं असेल, पण प्रत्येक वेळेस मला ती नियती कोणीतरी एक आहे, शक्ती आहे. आत्ता सुद्धा आपण ह्या कालखंडात सुद्धा बघतोय की करोनाने आपल्याला घरात बसवलेलं आहे. किती बढाया मारत होतो, मी इकडे जाईन, मी तिकडे जाईन, मी हे करीन, मी ते करीन, बसलायत तुम्ही घरात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ती नियती नावाची एक फार एकदम सर्व चालक अशी शक्ती आहे आणि ती बरोबर असे फासे टाकत असते आणि या फाशांमध्ये आपण अडकत असतो. त्यामुळे व्यर्थ अहंकार करायचा नाही, सगळ्या गोष्टी करायच्या पण व्यर्थ अहंकार बाळगायचा नाही. अशी या 7 सूत्रांमधनं आपण या भगवद्गीतेची कुठली कुठली 7 सूत्र आहेत आता बघितलं आपण. पहिलं होतं नियतं कुरु कर्म, तुझं कर्म ओळख आणि त्याप्रमाणे कर, वर्क इज वर्शिप असं हेही पाहिलं. मग दुसरं सूत्र असं सगळ्या क्रियाच, कर्मच नाही तर क्रिया पण कर. कशा करशील तर यत करोशी यत अश्नासी यत जिहोशी ददासी यत. म्हणजे कसं वागायचं, खरं म्हटलं तर वागायचं कसं, तर प्रत्येक क्रिया करताना त्याचं स्मरण ठेवायचं. डोळ्याने बघतो ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो, वाचेने रस चाखतो मधुरही, वाणी मुखे बोलतो, हाताने बहुसाल काम करतो, विश्रांती ती घ्यावया, घेतो झोप सुखे फिरून उठतो, ही ईश्वराची दया. सगळी कामं करताना ती त्याची दया आहे. मी जे काही बोलतोय, चालतोय, खातोय, पितोय, जे काही झोप घेतोय आणि झोप घेऊन परत दुसऱ्या दिवशी पुन्हा ताजातवाना होऊन उठतोय, ही त्याची दया, ह्याची सदैव जाणीव ठेवायची. झोपेतच तुला झोपवलं नाही ही त्याची कृपा आहे. काल रात्री झोपताना तुला कल्पना नव्हती की उद्या उठणार आहे का नाही, पण हे उठवलं की त्याची दया, हे सतत लक्षात ठेवायचं. हे दुसरं सूत्र आपण पाहिलं. तिसरं सूत्रामध्ये पाहिलं युक्ताहार विहारस्य. शरीर शून्य अवस्था अनुभवायची असेल तर शरीर निरोगी पाहिजे,
शरीराची हेळसाण करायची नाही, त्याची उत्तम काळजी घ्यायची. काळजी करायची नाही पण काळजी घ्यायची, निगा राखायची. आणि असं केलं तर आपल्याला ते चिदानंद रूप शिवोहम शिवोहम त्याचा नक्कीच अनुभव येणार आहे. बरं, शरीर चांगलं ठेवलं पण सुद्धा आपल्याला प्रगती करायची. कशी? तर उद्धरेत आत्मनात्मान, स्वतःचा उद्धार स्वतःच करायचा आहे. कुठलंही क्षेत्र असू दे, तुम्ही अगदी कुठल्या नृत्याच्या क्षेत्रात असाल किंवा एखाद्या अगदी इंजिनिअरिंगच्या असाल, मेडिकलच्या असाल, वकिलीच्या, कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही तुमची उन्नती रोज 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 साधत गेलात तर तुमच्या प्रगतीच्या आड कोणी म्हणजे कोणीही येणार नाही. मग त्याच्यानंतर समाजाकडे बघायचे. समाजाशी बोलताना सुद्धा न बोले मना राघवे विण काही, कुणालाही टोचायचं नाही, काही नाही. असं बोलत गेलं तर सगळी माणसं आपल्या जोडली जातील आणि त्याच्यातनं लोकसंग्रह सुद्धा साधता येणार आहे. 6वं तत्व होतं त्याच्यामध्ये दैवाचा वाटा किती आहे. 5 गोष्टी, 5 घटक कुठल्याही कर्मासाठी आवश्यक असतात. त्याच्यातला दैवाचा वाटा काय आहे हेही ओळखायचं आहे. आणि 7वं सूत्र तर अगदी जमिनीवर पाय ठेवणार आहे. हवेत उडायचं नाही. कितीही तुमची प्रगती झाली, कितीही तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये अत्युच्च भरारी घेतली तरी पाय हे सतत जमिनीवर पाहिजे. डाऊन टू अर्थ ज्याला म्हणतो तो हा 7वा श्लोक आहे. की कसं वागायचं. यत अहंकारमाश्रित्य नयोत्सेति मन्यसे मिथ्यैष व्यवसायस्ते प्रकृतीस्त्वां नियोक्षति. म्हणजे अनाठाई अहंकार नसावा. साधीच आहेत, साधीच 7 सूत्र सांगितलेली आहे. आता तुम्ही म्हणाल हे 7 श्लोक का बरं तुम्ही निवडले. मला हे वाटले, मी अभ्यासक आहे, मला ही तळमळ वाटली, माझं जीवन ह्याच्यातनं अतिशय सुखी, समाधानी आणि आनंदी झालं. तसंच तुमचं हो हीच अपेक्षा आहे. 7 सूत्र कुठली आहेत तर अगदी समजा की 7 श्लोक सुद्धा आम्हाला लक्षात ठेवता आले नाही तर 7 सूत्र काय आहेत ते थोडक्यात परत त्याचा एक अगदी किंचितसा आढावा घेणार आहे आणि मग थांबणार आहे. समत्व आहे. पहिलं आहे समत्व. सगळ्यांच्या ठिकाणी समत्व पाहायला शिकायचंय. स्वधर्म ओळखायचा आहे. 3रं सूत्र आहे संयम बाळगायचे. सगळ्या बाबतीत संयम बाळगायचा आहे. 4थं सूत्र आहे स्वाध्याय पाळायचा आहे. 5वं आहे स्मरणशक्ती वाढवायची आहे. 6वं सूत्र आहे संस्कार, स्वतःवर सुद्धा सतत संस्कार करत राहायचे. आणि 7वं सूत्र आहे सगळ्याचा समतोल साधायचा आहे. एकदम कुठलीच गोष्ट होणार नाहीये, अचानक सगळंच होणार नाहीये. हळूहळू थोडी वाट पाहायला शिकायची. कबीरजी म्हणतात धीरे धीरे रे मना धीरे सब कुछ होय, माली सींचे 100 घडा ऋता आहे फल होय. हळूहळू सगळ्या गोष्टी घडणार आहेत पण आपल्याकडे पेशन्स पाहिजे, अनुशासन पाहिजे, स्वतःला घडवायची जिद्द पाहिजे, त्या दृष्टीने प्रयत्न पाहिजेत. मग का नाही होणार. अतिशय सुंदर, अतिशय सुखी, समाधानी असं जीवन होणं ही प्रत्येकाचीच, तुमची माझी सगळ्यांचीच ओढ आहे. तीच आपली तळमळ आहे आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न करण्यासाठी ही गीतेतली 7 सूत्र आपल्याला निश्चितच मार्गदर्शित ठरतील. जशी मला ठरली तशी तुम्हालाही ठरतील असं मला निश्चितपणाने विश्वास आहे. कदाचित तुम्हाला काही वेगळी सुचतील. ठीक आहे ना. गीता सर्वांसाठी आहे. गीता कुणा एकट्या दुकट्यासाठी नाही किंवा ती नुसती विद्वानांसाठी नाही, सर्वसामान्यांसाठी आहे. सगळ्यांसाठी ही गीता आहे. त्याचाच आपण आश्रय करूया. त्या गीता मातेचेच आशीर्वाद मागूया आणि अर्जुनाने जसा सजगपणे, सावधपणे ह्या गीतेचा श्रवण केलं, आस्वाद घेतला आणि त्याप्रमाणे आपली वाटचाल केली, तशीच या गीता मातेचे आशीर्वाद घेऊन, या योगेश्वराचे आशीर्वाद मागून आपण या 7 सूत्रांच्या मार्गदर्शनाने आपलेही जीवनाची वाटचाल करूया अशा शुभेच्छा देते आणि इथेच थांबते. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती.